नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 गोष्टी जाणून घेणार आहोत। नंबर 1, गुढी उभारण्याचा योग्य शुभ मुहूर्त। नंबर 2, गुढी उभारताना कोणते नियम पाळावे। नंबर 3, गुढी उभारताना कोणत्या रंगाचे कपडे घालावे। आणि नंबर 4, गुढीसाठी सर्वात चांगली आणि शुभ कलरची साडी कोणती असावी। तर म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण सगळ्यात पहिला पार्ट बघणार आहोत शुभ मुहूर्त। गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याचा सर्वात शुभ वेळ म्हणजे सकाळी 6:30 म्हणजे 6:20 ते 10:30 पर्यंत। पण त्यातही खास शुभ वेळ कोणती असं बरेच जण विचारतात। त्यांच्यासाठी हा एकदम खास आणि एकदम शुभ असलेला वेळ जो आहे तो म्हणजे सकाळी 7:15 ते 9:15 इतक्यापर्यंतचा जो वेळ आहे तो खूप शुभ मुहूर्त आहे। या वेळेमध्ये जर तुम्ही गुढी उभारू शकलात तर खरंच तुमच्यासाठी हे खूप फलदायी असणार आहे। त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढं 7:15 पासून 9:15 पर्यंत हे जे 2 तास आहेत यामध्येच गुढी उभारण्याचा प्रयत्न तुम्ही करा। लक्षात ठेवा, गुढी नेहमी सूर्योदयानंतरच उभारायची असते आणि दुपारी किंवा संध्याकाळी गुढी उभारत नाही। योग्य मुहूर्तावर गुढी उभारल्यास घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते। आता भाग नंबर 2 बघूया, गुढी उभारण्याचे नियम। तर आता जाणून घेऊया गुढी उभारताना काय नियम पाळायचे किंवा काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर सर्वात आधी घर स्वच्छ करा। गुढी दरवाजाच्या उजव्या बाजूला उभी करा। काठी म्हणजेच बांबू स्वच्छ आणि सरळ असावा। गुढी सजवताना रेशमी साडी किंवा कापड बांधावे। त्यावर चांदी किंवा तांब्याचा कलश उलटा ठेवावा। साखरेच्या गाठी, कडुलिंब आणि आंब्याची पाने लावावीत। आणि ही गुढी म्हणजे विजय आणि यशाचे प्रतीक आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गुढी उभारताना गुढीला एकदम शेवटच्या टोकाला एक काळा धागा जरूर बांधायचा आहे। त्यामुळे आपल्या गुढीलाही नजर लागणार नाही आणि आपल्या घरदारालाही नजर लागणार नाही। भाग 3 बघतोय आता आपण, कपड्यांचे रंग। या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत तेही खूप महत्त्वाचे आहे। म्हणजे आपण चला घातलंय काही पण आणि गुढी उभारतोय तर असं नाही। गुढी उभारताना आपण काय घालतोय, कसं वागतोय हे सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर सगळ्यात आधी सांगते, पिवळा रंग हा सुख आणि समृद्धी देतो। हिरवा रंग नवीन सुरुवातीसाठी शुभ मानला जातो आणि केशरी रंग ही सकारात्मक ऊर्जा वाढवतो। या दिवशी शक्यतो ब्राईट आणि ट्रेडिशनल कपडे घाला। भाग नंबर 4, आसन आणि साडी। पूजा करताना कोणत्या रंगाचे आसन घ्यावे। पिवळे आसन सर्वात शुभ, लाल आसन शक्ती आणि ऊर्जा, तर हिरवे आसन शांतता। तर आता गुढीसाठी साडी कोणत्या कलरची वापरायची। मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की रेशमी साडी वापरा आणि तुमच्याकडे जर रेशमी साडी नसेल तर पिवळा आणि ऑरेंज कलर या 2 कलरच्या साड्यांपैकी तुम्ही कोणतीही साडी नक्की घालू शकता। काळा रंग हा टाळावा। मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी योग्य मुहूर्त आणि नियम पाळून गुढी उभारली तर पूर्ण वर्षभर घरात सुख, समृद्धी आणि आनंद राहतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा। जय गुढीपाडवा।